ग्रामपंचायत पिंपरी पुनर्वसन येथे संविधान दिवस साजरा। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडारा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मूल्य भारतीय संविधानाचा गाभा आहे। 26 नोव्हेंबर हा दिवस भारत देशाच्या इतिहासात नोंद असणारा व भारत देशाच्या भविष्याची पायाभरणी करणारा ऐतिहासिक दिवस आहे। हा दिवस केवळ एक औपचारिक स्मरण दिन नाही, तर भारतीय प्रजासत्ताकाच्या अस्तित्वाचा आत्मा, तत्वज्ञान आणि लोकशाहीच्या भविष्याचा दीपस्तंभ आहे। संविधान म्हणजे फक्त कायद्याचा संग्रह नाही, तर राष्ट्राच्या मूल्याचे, संघर्षाचे आणि आकांक्षाचे प्रतिबिंब आहे। यामुळे संविधान हा दस्तऐवज नसून तो विचार प्रवाह आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण करण्यात आले। तो दिवस म्हणजे संविधान दिन आहे। या संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी पुनर्वसन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला। प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नाशिक चौरे यांनी केले। सूत्रसंचालन राजेश वाल्मिके यांनी केले व आभार ग्रामपंचायत अधिकारी PG वैद्य यांनी मानले। यावेळी या कार्यक्रमाला माजी सरपंच नाशिक चौरे, ग्रामपंचायत अधिकारी PG वैद्य, अंगणवाडी सेविका उषा गाडवे, सुरेखा लांबट, आशा सेविका कुंदा चौरे, सोनिया चौरे, संगणक परिचारक विवेक घुले, ग्रामपंचायत कर्मचारी शिवदास शेंडे, रोजगार सेवक राजेश वाल्मिके, उन्नती चौरे व बहुसंख्य ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती। उपस्थितांना ग्रामपंचायत पिंपरीतर्फे संविधान उद्देशिकेचे वितरण देखील करण्यात आले। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहे। आणि आज संपूर्ण देशामध्ये जो संविधान गौरव दिन आपण साजरा करतो आहोत, तर तो गौरव दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय असला पाहिजे, तर आपण मागील 75 वर्षापासून या देशाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक लिखित संविधान दिलेलं आहे। जगामध्ये 2 प्रकारचे संविधान असतात, एक लिखित आणि अलिखित। तर आपल्या देशामध्ये एक लिखित असं संविधान या देशाने 26 नोव्हेंबर 1949 ला या ठिकाणी स्वीकृत केलेलं आहे। आणि असं एक बलाढ्य लोकशाही असलेला आपला देश आणि या देशामध्ये जो संविधान, ज्या संविधानाच्या माध्यमातून आपला देशाचा कारभार, आपल्या देशाचं सर्व जे राज्यकारभार आहे तो या देशाचा राज्यकारभार आपल्या संविधानाच्या माध्यमातून चालत असतो। आणि अविरत मागील 75 वर्षापासून हा संविधान
लागू झाल्यापासून 75 वर्षाचा या एवढा प्रदीर्घ कालावधी आपल्या या संविधानाला झालेला आहे. आणि या 75 वर्षामध्ये जे काही आपल्या देशाने साध्य केलेलं आहे, तर जे काही प्रगती म्हणा किंवा जे काही साध्य झालेलं आहे देशामध्ये, तर त्या प्रगतीमध्ये जर सिंहाचा कोणता वाटा असेल तर तो आपल्या या भारतीय संविधानाचा आहे. आणि असं हे संविधान, ज्या संविधानाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बनवायला लागलं आणि 395 कलमांचा हा संविधान आहे. आणि 6 परिशिष्ट असलेला हा आपल्या देशाचा संविधान 1949 ला 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाने स्वीकृत केलेला आहे. आणि 26 जानेवारी 1950 ला हा संविधान आपल्या देशामध्ये लागू झालेला आहे. बांधवांनो, आपण जर बघतो की आपण एखाद्या कुटुंबाची जेव्हा व्याख्या करतो की एका कुटुंबाकडे जेव्हा बघतो, तर एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 भाऊ असतात तर त्या 2 भावाचं त्या कुटुंबामध्ये पटत नसते. ते कुठेतरी त्यांचे वैचारिक मतभेद असतात, कौटुंबिक मतभेद असतात. परंतु मागील 75 वर्षापासून या देशामध्ये 29 राज्य आहेत, 7,500 जाती आहेत या देशामध्ये, 3,000 भाषा आहेत आणि 136 कोटी या देशामध्ये जनता आहे. या सर्वांना एक संघ आजपर्यंत 75 वर्षामध्ये जर एक संघ जर कोणी करून ठेवला असेल तर तो आपला हा भारतीय संविधान आहे. आणि म्हणून आज आपण त्याला एक संविधान गौरव दिन म्हणून आपण या ठिकाणी संबोधतो आहोत. कारण की एवढं मोठं विशाल असा हा देश आणि या देशामध्ये अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक धर्म, 10 धर्म, एकंदरीत 10 धर्म आपल्या देशामध्ये आहेत. या सर्वांना एक संघ जर कोणी करून ठेवलं असेल तर ती ही संविधानाची ताकद आहे. आणि असं हे मौलिक संविधान, ज्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे जे मूल्य आहे, हे मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. आणि या देशामध्ये सर्वांना न्याय मिळावा, सर्वांना समता मिळावी, सर्वांना प्रगतीचे मार्ग सर्वांना म्हणजे मिळावे, हा एकमेव उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डोळ्यासमोर ठेवून या देशाचं एक मौलिक असं एक लोकशाही प्रधान संविधान